संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे संभाजीनगर आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या पाटेगाव या पुलापर्यंत पाणी आलं। पोलिसांनी वाहतूक नियंत्रित केली असली तरी हा रस्ता बंद झालाय, तर संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा संपर्क त्यामुळे तुटणार आहे। गोदावरी नदी पुलापासून एरवी 30 फूट खाली वाहते, मात्र आता गोदावरीचं पाणी पुलाच्या कठड्यापर्यंत आलेलं आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोडे यांनी। छत्रपती संभाजी जिल्ह्यात गेल्या रात्री अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे पैठणमध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे। मी यावेळेस पैठणच्या पाटेगाव पुलावर आहे आणि तुम्हाला दाखवतोय गोदावरी नदी दुथडी भरून या ठिकाणी वाहत असताना आपल्याला दिसते। मी ज्या पुलावर उभा आहे इथून गोदावरी नदी एरवी 30 फूट खाली वाहत असते, म्हणजे पाणी 30 फूट खाली असतं, मात्र आता पुलाच्या अगदी जवळ हे पाणी पोहोचलेलं आहे। इतकं गोदावरी नदीत सध्या पाणी आहे। गोदावरी नदी आता पूर नियंत्रण रेषेवर आहे असं आपण म्हणू शकतोय। हा पाटेगाव पूल जो आहे हा छत्रपती नगर आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांना जोडलेला रस्ता आहे, मात्र आता मोठ्या वाहनांसाठी हा रस्ता पोलिसांनी बंद केलेला आहे, कारण कुठल्याही क्षणी पुलावरनं पाणी येण्याचा धोका संभवतो आणि त्यामुळं आता हा पूल मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे। आपण बघतोय की हे पाणी आता इथं वाहत चाललेलं आहे। गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे, मोठ्या प्रमाणात पूर आलाय। आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। गोदावरी नदी काठावर जिथे जिथं गावं आहेत, जिथं पाणी घुसण्याची शक्यता आहे, प्रशासनानं तिथं आधीच लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं आहे। जवळपास आतापर्यंत 2 ते 2.5 हजार लोकांना जे गोदावरी नदीच्या काठावर राहत होते त्यांना बाजूला केलेलं आहे। पाटेगावचा हा पूल इतकं पाणी 2006 मध्ये याआधी आलं होतं, त्यावेळेस पैठण नगरीत मोठा पूर आला होता। त्यानंतर या पुलानं या नदीच्या पात्रानं इतकं पाणी कधीच पाहिलं नाही, मात्र आता पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे हे जर पाणी गावांमध्ये शिरलं तर एक महापुराचा धोका सुद्धा उद्भवू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह विशाल करोडे, झी मीडिया, पैठण।